आपली उंची किती आहे? 13.5. 13.5. मग आपण पुढचा भाग मागचा भाग ह्याच्यातच काढणार आहे दोन्ही. मग 13.5 आहे तर उंची 2 इंच मार्जिन घ्यायची 4 टक्सला. 2 इंच वाढवायचं. हां 2 इंच वाढवायची. फ्रंटला 2 इंच वाढवायची. हां खाली द्या तुम्हाला जसं वाटेल तसं. कारण की तुम्ही प्रॅक्टिस करा 2-3 वेळेस घरी जाऊन पण असंच नका बसून जाऊ. आता 13.5 उंची आहे तर आपली 15.5 उंची होती. 2 इंच वाढवायची साध्या ब्लाऊजला वाढवली. साडे 15 इंच उंची 2 इंच वाढवली. परत इथून स्ट्रेट लाईन यासाठी परत व्यवस्थित टाकायचं. पट्टी द्यायसाठी दाणा म्हणते होती आपण होती तिच्या बॅगेत. इथून टाकायचं 2.25 गळा रुंदी. लिहा तुम्हाला कुठं लिहायचं इथून गळा रुंदी. हां लिहा गळा रुंदी 2.25. 2.25. हां 2.25 आणि शोल्डर 3. शोल्डर 3 इंच. हे शोल्डर आणि गळा प्रत्येकाला 2.25च घ्यायचं आणि शोल्डर पण 3च घ्यायचं प्रत्येकाला. असं नाही की तुमचा ब्लाऊज आहे तर तुम्हालाच एवढं येणार. आता मुंडा. आता ही गळा रुंदी टाकली ना आपण इथून 2.25 इंच. मग इथून पुढं 3 इंच शोल्डर. मग इथून लगेच ह्या शोल्डरच्या इथूनच मुंडा घ्यायचा. तुमची कितीची छाती आहे? 9ची छाती आहे. 9ची छाती असल्यामुळं मुंडा घेतो 5.25. 6ला 2 लाईनी कमी. हे 5.25 आणि हे 3 असं जॉईन करून घ्यायचं. 6च्या अलीकडे 2 रेषा. 6च्या अलीकडे 2 रेषा. म्हणजे छातीप्रमाणे घ्यायचं. हां आता छाती तुमची किती आहे? 9 आहे. आता इथं आपण मुंड्याचा भाग टाकला ना इथून छाती प्लस छाती टाकायची 9 इंचाची आणि प्लस मार्जिन किती घ्यायची? आता हे ब्लाऊज 4 टक्सचा असल्यामुळे ह्याला जास्त लागते मार्जिन. 2 इंच का? हां 2 इंच मार्जिन घ्यायची. 9 छातीमध्ये 2 इंच प्लस करायचं. इथे प्लस 2 इंच. कंबर किती आहे तुमची? 7ची. 2 इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आणि 1 इंच मार्जिन मागच्या पट्टीला हे असं जॉईंट करून घ्यायचं. 7ची कंबर आहे तुमची. 2 इंच मार्जिन आणि मागचा टक्स 1 इंच. तेच मागचा टक्स इथं करू का टक्स म्हणून? हां टक्स करायचं. तुम्हाला जसा व्यवस्थित वाटेल तसं घ्यायला. हां किती दिवस झाले लिहिले नाही. टक्स 2 इंच ना. ते आता लय दिवस झाले लिहिले नाही. रिटर्न 5.25 इथं घ्यायचा आणि चौकोन करून घ्यायचं. हे 5.25 आणि इथं 5.25 करून अशी लाईन मारून घ्यायची. मग आता मुंड्याचा क्रॉस इथून 1.5 घ्यायचं. 1.5 मागच्या बाजूला 1.5 आणि हा क्रॉस भाग 1.5 घ्यायचा. बॅकच्याला 1.5 घ्यायचा आहे आणि फ्रंटच्याला अर्धा घ्यायचा. हाताचा कट लिहिते. तुम्हाला जसं लिहायचं तसा लिहा.
आता लिहून घ्या तुम्ही. 1.5 इंच घेणे आणि आतमध्ये अर्धा इंच घेणे म्हणजे बरोबर लक्षात राहील. या मुंड्याचा मग आणि ते बाईचं म्हणलं लगेच लक्षात राहील. याचा मध्ये घ्यायचा आणि इथून असा गोल राऊंड द्यायचा. आणि हा इथून बॅकचा द्यायचा. हाय आतला आणि बाहेरचं. आतला आणि बाहेरचा व्यवस्थित तयार करून घ्यायचं. छातीप्रमाणे मुंडा असतो का मला वाटतं. हां, छातीप्रमाणे मुंडा राहतो. कुणाची 9 छाती असेल तर 5.25 आणि कुणाची 7ची छाती असेल तर 5चा मुंडा. 28-30 पर्यंतच्या छातीला म्हणजे 36 एक आहे. 9 चोक 36. 36चा माप आहे तुमचा. आता बघू आता हा शिवल्यावर मग किती येतं अंगात. पुढचा गळा कितीचा आहे? 6.5. 5.5चा आहे का? 5.5 आहे पुढचा. 5.5 आहे ना. पुढचा गळा 5.5 घ्यायचा आणि इथून 2.5 घ्यायचं. 2.25 वरून आणि इथून 2.5 घ्यायचं. मध्ये अर्धा इंच आणि हा असा राऊंड करून घ्यायचा. अर्धा इंच घ्यायचा आणि मध्ये राऊंड करून घ्यायचा. आता क्रॉस पट्टी 3.5 घ्यायची. हां 3.5 आणि 2.5 ना. हां 3.5 आणि 2.25 शिवून येते मग काय म्हणते त्याला योग पट्टी. क्रॉस पट्टी आणि क्रॉस पट्टी म्हणतो. क्रॉस काय पट्टी म्हणतो 3.5 आणि एकीकडून 3.5 आणि एकीकडून 2.25 असं लिहा. पहिल्या बाजूस 3.5 आणि इकडं 2.25. आता हा झाला. आम्ही पहिलं कोर्टाचा किती घेतो माप. इथं 3 आणि इथं 2.5. पण ते शिवायचं फार बारीक होऊन जाते ना पट्टी. त्यावेळेस हे 4 टक्सचा माप झाला. आता शिवते वेळेस मी तुम्हाला हे सगळे टक्स सांगते. ह्याच्यावर देऊन पण काय फायदा नाही. पेपरावर ब्लाऊजवर तुम्ही व्यवस्थित घ्यायचा तेव्हा तुमच्या लक्षात राहील. आता ह्याच्यातच फ्रंटचा भाग हा आहे, बॅकचा भाग. आता हा कट केला ना तर हा बॅकचा निघणार, नंतर मग हा फ्रंटचा निघणार. आता तुम्ही टाकून दाखवा मला. बंद.